गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर आपण सगळ्यांना आजपासून आत्मनिवेदनाचं चालू करतो वाचन. तर आता आत्मनिवेदन प्रत्येकाकडे आहे का घरी? आता आणलेलं आहे आता कोणाकडे? तुमच्याकडे एकाकडे, बाकी तुमच्याकडे घरी तरी आहे का? आता आणले, दोन आहेत, दोन जण आहेत आता आणले. अजून कोण आहे? आहे का घरी? प्रत्येकाच्या घरी असेल असं आत्मनिवेदन. ठीक आहे. म्हणजे हे जे आत्मनिवेदन हे 52 भाग 52 अध्याय असं करून ते केलं. ओरिजिनल पुण्यावरून जे प्रकाशित झालंय ते हे आहे आत्मनिवेदन म्हणून पुण्याचं. त्याच्यात काही असे भाग नाहीये, सरसकट लिहिलं आहे. आणि हे आपलं हिंदीमध्ये जे 52 भागचं जे म्हणतं हे त्याच हिंदीमध्ये हे प्रिंटआउट आहे. आपण आधी आत्मनिवेदन जे आपण म्हणतोय, कोणी आता वाचलंय प्लॅननी घरी आत्मनिवेदन? कोणी एकदा वाचून झालंय? एकदा वाचून झालंय. अजून पाठीमागे कोणी आत्मनिवेदन वाचलंय? बरोबर, पण झालंय कम्प्लीट पूर्ण वाचून? ओके. तर आत्मनिवेदन म्हणजे काय आहे? वाचल्यानं तुम्ही ज्यांनी वाचलंय त्यांनी आत्मनिवेदन म्हणजे काय आहे कोण सांगू शकेल एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये? शब्द नाही, पूर्ण वाक्य. एकेकाने सांगा तुमचं. हा, तुमचं काय म्हणणं आहे? ओके. पाठीमागे आता हे अनुभव दादांनी लिहिले, ते कशासाठी लिहिले? म्हणजे आपण वाचतोय पण काय बोध काय? आत्मनिवेदन आपण जे वाचन चालू करा, वाचन, विवेचन आणि नंतर मराठी हिंदी दोन्ही हे अनुभव सांगितलेले. आता आपण ऑफिसमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, कुठे पण कट्ट्यावरती संध्याकाळी फिरताना आपण गप्पा मारतो आणि आपण जे एकमेकांचे आपल्याला आलेले अनुभव सांगतो, तसे अनुभव आहेत का हे? आत्मनिवेदनामध्ये लिहिलेले पुस्तक जे आहे, किती पाने आहे ते? किती पानांचं आत्मनिवेदन आहे? 280 काहीतरी पानं दिसतात. 280 ह्याच्यामध्ये 279 लास्ट 280. 280 पानाचं जे काही लिहिलं आहे, आपण जे आता गप्पा मारतो आणि आपल्याला सहलीला आलेले अनुभव आपण एकाला सांगतो, किंवा आपण एखादा पिक्चर बघितला किंवा कुठे हॉटेलला गेलो, नाटकाला गेलो, ते अनुभव, तो पण अनुभवच आहे प्रत्येकाचा. ते अनुभव आणि अनुभव फरक काय? कोणी सांगू शकेल? आता वाचलं का कोणी तुम्ही? दादांनी हे जे अनुभव लिहिलेले आहेत हे अनुभव आहेत त्यांचे, बरोबर. पण ते अनुभव आणि आपल्याला आलेले अनुभव, आपण जे वाचतो किंवा जाऊन आल्यानंतर आपण म्हणतो की मला हा अनुभव आला, मला तो अनुभव आला, तर ते अनुभव आणि आपल्या अनुभवामध्ये फरक काय? सांगा कोणी. म्हणजे सुरुवातीला हे माहित असलं पाहिजे. कोणी सांगा. म्हणजे हॅलो, सांगा ना कोणी. आपण नेहमी गप्पा मारतो, बोलतो फोनवरती, मित्रांशी बोलतो, तुम्हाला मग तुम्ही शेअर करता, ते अनुभव आणि अनुभवामध्ये फरक काय? आणि आपण का वाचलं पाहिजे आत्मनिवेदन पुस्तक? आपण का वाचलं पाहिजे दादांनी लिहिलेलं? कोणी सांगा. हा, पण आता कसं आहे, दादांनी कुठलीही गोष्ट केली ती सगळ्यांना उपयोगी पडावी आणि सगळ्यांनी त्याचं अनुकरण म्हणता येणार नाही, पण बोध घेऊन त्यातून ज्ञान घेतलं पाहिजे. आता वर्तमानपत्र तुम्ही घेता दररोज पैसे टाकून, आता किती प्राइस आहे? लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडिया किती प्राइस आहे? हा, कोण घेतं का न्यूजपेपर आता आजकाल? किती प्राइस आहे एका न्यूजपेपरची? 5 रुपये. आणि मराठी असेल तर? हा, पुढे कळलं 5 रुपये पुढे.
पुढे घरी आल्यानंतर 5 रुपयाचं वर्तमानपत्र तुम्ही काय करता? लगेच वाचता की संध्याकाळी वाचता की रात्री झोपताना वाचता? का? हा, लगेच लगेच वाचता तुम्ही आल्यानंतर? हाँ, क्या करें? क्या हुआ? कौन आया? हाँ, तो जो भी होता है न्यूज़पेपर हम लेके आते हैं बाहर से। डेली कोई मॉर्निंग वॉक के लिए जाता है, डेली लेके आता है। और आने के बाद क्या करते हो न्यूज़पेपर का? बोलो ना, सब लोग जाते हैं घर में, तुरंत पढ़ते हैं, आने के बाद चाय लेके कॉफी के साथ पीते और न्यूज़पेपर देखते हैं, बरोबर ना? मग तुम्ही आणून ठेवला आणि दुसऱ्या वर्षी वाचला, असं झालंय न्यूजपेपर का? 5 रुपये देऊन आलेत ना, स्वतःचे 5 रुपये आपण खर्च केले, खिशातून गेलेत. आणि आजचा आलेला न्यूजपेपर उद्या काही कामाचा नसतो. कारण का? मेन बातम्या, त्याच बातम्या आपण वाचत नाही, बरोबर. मग आत्मनिवेदन एक पुस्तक आणलेलं आहे. किती लोकांनी किती वर्षापूर्वी घेतलंय आत्मनिवेदन? किती वर्षापूर्वी तुम्ही सांगा, तुम्ही कधी घेतलंय? नाही, जे काय असेल ते किती, 95. हा, मग तुम्ही कधी घेतलंय पाठीमागे आत्मनिवेदन? तुम्ही घेतलं नाही? हा, कधी घेतलं सांगा तरी पण. 1 महिना, 2 महिने, 6 महिने, 4 महिने? हा, आठवत नाही. आठवत नाही कधी घेतलं. पण न्यूजपेपर आज सकाळीच घेतला, तुम्ही वाचणार मस्त वेगळे. त्या त्या गोष्टींमधून काय मिळतं? काय करतो न्यूजपेपर मध्ये तुम्ही वाचता? मग पुढे पॉलिटिकल गोष्टी असतील, दुसरं काय कोडी असतील, दुसरं काय असतं अजून, भविष्य असेल, राशी भविष्य. काय करतो म्हणजे काय घेण्यासारखं काय असतं न्यूजपेपर जे आपण नाही वाचतो आणि आल्याला लगेच वाचतो? मग आजचं न्यूजपेपर फाडलं तरी कोणी घरामध्ये तरी भांडणं होतात, मला अजून वाचायचं होतं, फाडला कशाला? मग आत्मनिवेदन 6 महिने आणलं, 4 महिने आणलं, 1 वर्ष अगोदर आणलं, आपण वाचून मोकळी झालो का? वाचलं का पहिलं? सांगा सांगा. हे गप्पा गोष्टीच आहे. असं वन 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 वे वन वे मध्ये तुम्ही गेल्यानंतर त्रास काय होतो वन वेचा? गाड्या चालवतात बरेच लोक. वन वे असतो जिकडे तुम्ही जाता सहज, का जात नाही? हा, ट्रॅफिक जाम होतं का? आता हे गाड्यांचं ट्रॅफिक जाम झालं, तुम्ही असे गप्पा बसता, ते ट्रॅफिक जाम कसं होणार? विचारांचं ट्रॅफिक, मनात विचार आहेत, बाहेर पडत नाहीयेत, वन वे ट्रॅफिक. आणि मग बाहेर पडले नाही तर मग आपण तेच मनामध्ये घेऊन घरी जाणार आणि पुन्हा त्याच पद्धतीने पुन्हा वागणार. तर दादानी जे आत्मनिवेदन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि न्यूजपेपर मध्ये भरपूर फरक आहे. दररोज आपण गेल्या वर्षी म्हटलं होतं की झोपायच्या आधी किंवा कधी एक पॅरेग्राफ वाचा किंवा एक पान वाचा. आपण वाचलं का? चालू करायचं प्रोग्राम नवीन 644 मध्ये चालू का केलं? अनुकरण. आपण फक्त काय, ह्यांनी प्रकाशित केलं, त्यांनी प्रकाशित केलं, आपण घेतलं, फक्त घेतलं आणि उशीखाली ठेवलं, कपाटमध्ये नेऊन फक्त ठेवून दिलं की माझ्याकडे दादांचं आत्मनिवेदन आहे. आत्मनिवेदन नुसतं ठेवून त्याचा उपयोग नाही. हे दिलं कशासाठी? न्यूजपेपर मध्ये न्यूज येतात त्याप्रमाणे आपण वाचून सोडून द्यायचं असं नाही. त्यातून बोध काय घेणार आहोत आणि बोध घेऊन काय करायचंय? नुसतं आता आत्मनिवेदन वाचलं, दादांना काय सांग, दादांना जे अनुभव आले ते दादांचे अनुभव आहेत की कोणाचा अनुभव आहे? सुरुवातीला लिहिलेलं आहे, स्टार्टिंग में लिखे आहे मनोगत, भारतीय लोग जैसे लिखते आत्मचरित्र. आत्मचरित्र मतलब मुझे क्या अनुभव हुआ, मुझे क्या मालूम पड़ा, वो सब. और क्या लिखते हैं, मैंने ये किया, मैंने वो किया, ये सब किया. और जो कमतरता रहती है, कोई किसने कुछ बोला, गाली दी रहेगी, कुछ दिया रहेगा, मेरा खुद का मिस्टेक रहेगा, वो कोई लिखेगा नहीं उसमें. सब अच्छा अच्छा लिखेंगे. आत्मनिवेदन में दादांनी जो भी उनको आत्म्याला जे अनुभव आलेले आहेत त्यांच्या आत्म्याला जे अनुभव आलेले आहेत ते आत्म्याने निवेदन केलंय. आणि ते कधी केले? तर पांडुरंग म्हणजे जेव्हा
दादा विठ्ठलाचं दर्शनाला गेले होते, तेव्हा विठ्ठलाने सांगितलं की आजपर्यंत या जगतामध्ये जे संत महात्मे होऊन गेलेत त्यांनी त्यांचा अनुभव फक्त स्वतःकडेच ठेवलाय. आणि त्यामुळे काय आलं, परमार्थ हा विषय गूढ राहिला. गूढ म्हणजे काहीतरी सगळं सोडायला लागतं. परमार्थ करायचं म्हणजे सगळं सोडून संन्यास घेतला पाहिजे, अशी एक लोकांची एक मनोधारणा. म्हणजे हा हा जो अध्यात्म म्हणजे काय, लास्टला रिटायर झाल्यानंतरचा हा कार्यक्रम आहे असं बरेच लोक समजतात. रिटायर सगळं झाल्यानंतर बघू, मग ठीक आहे. मग रिटायर झाल्यानंतर बघितल्यानंतर काय होईल, आधी जास्त वेळ बसता येणार नाही, पाय दुखतात, जास्त वेळ वाचता येत नाही, झोप येते, जास्त वेळ ऐकल्यानंतर पण झोप येते. आता एवढं सगळं वाचल्यानंतर मग अनुभवणार कधी, अनुकरण कधी करणार, आचरण कधी आणणार, कधी आणणार. आत्मनिवेदन म्हणून